ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 153, अध्याय 8, अक्षर ब्रह्मयोग, सारांश। श्री गणेशाय नमः। जे आकाराला आले असताही ज्याचे निराकार पण जात नाही आणि आकाराचा नाश झाला असता त्याची नित्यता बिघडत नाही, त्याला अक्षरत्व म्हणजे अविनाशी तत्व म्हणतात. हे अक्षरत्व प्रत्येकाच्या हृदयात निद्रित वा सुप्त अवस्थेमध्ये असते. त्यामुळे देह, मन व बुद्धी ह्यांच्याकडून होणाऱ्या कुठल्याही कृतीशी त्याचा संबंध नसतो. देहामध्ये निद्रावस्थेत असलेल्या ह्या तत्वाला पुरुष म्हणतात. देहाच्या इतक्या जवळ असूनही त्याच्या एखाद्या अंशाचेही ज्ञान वेदांना होत नाही. म्हणून योगीश्वर या तत्वपुरुषाला परात्पर म्हणतात. जो एकनिष्ठ भक्त काया वाचा मनाने दुसरे काही जाणत नाही, हे तत्व म्हणजे त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे उत्तम शेत आहे. अर्जुना, हे तत्व म्हणजे हे त्रैलोक्य भगवद्रूप आहे, असा ज्या भक्तांचा मनोभाव आहे त्या आस्तिक भक्तांचा आश्रमच आहे. त्या ठिकाणी पोहोचल्यावर मनुष्य तद्रूपतेला पावतो. अज्ञान आणि त्याचे कार्य असलेले हे जग त्या परमात्मरूपी गावाला गेल्यावर आपणच मोक्ष होऊन राहते. तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा दूध होत नाही, त्याप्रमाणे ज्याप्रत गेले असता पुन्हा जन्म नाही, तेच माझे उत्तम स्थान होय. हे गुह्य वर्म मी तुला स्पष्ट करून सांगितले आहे. जे योगी अकाली देहवस्त्र सोडतात त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो. पण शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले तर तत्क्षणी ते योगी ब्रह्म होतात. मोक्ष आणि पुनर्जन्म हे दोन्ही काळाच्या अधीन व स्वाधीन आहेत. मरणकाल जवळ आला असता पंचमहाभूते आपापल्या मार्गाने जातात. योगीजन देहत्याग करताना काळ वेळेचे भान ठेवतात. त्यांनी देह ठेवण्यासाठी योग्य वेळ साधली तर ते मुक्त होतात. यातील परमगतीला नेणाऱ्या पहिल्या मार्गाला अचिरा मार्ग म्हणतात. या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी, अग्नीचे तेज ही दुसरी पायरी, दिवस ही तिसरी पायरी, शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आणि उत्तरायणातील 6 महिन्यांमधील 1 महिना ही जिन्याची सर्वात वरची पायरी होय. अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्ष सिद्धिरूप घरात प्रवेश करतो. मनुष्याच्या मरणसमयी कफवातादी दोषांच्या अतिभराने अंतःकरणात अंधार होतो. सर्व इंद्रियांची गती कुंठित होते आणि स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो. असा मनुष्य मरणही पावत नाही, सावधही राहू शकत नाही आणि जीवन मरणाची वेळ पाहत असतो. जीवन मरणाची वेळ पाहत असते. आषाढ ते माघ या 6 महिन्यातील कृष्ण पक्षाची रात्र असा कुयोग जमून आला असता जो मनुष्य देह ठेवतो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. असा मनुष्य ब्रह्मविद्व योगी असला तर तो चंद्रलोकापर्यंत पोहोचतो आणि तेथून माघारी फिरतो. मरणकाल दैवाधीन असतो, पण योगी जनांना आपली मुक्ती दैवाधीन ठेवावी हे पटेनासे झाले. तेव्हा आपण केवळ वस्तुतत्व आहोत या दृढ निष्ठेने ते चिंतनशील योगी स्वतःकडे पाहू लागले आणि परिणामी बंध आणि मोक्ष या कल्पनाच त्यांना व्यर्थ वाटू लागल्या. त्यांना देहबंध आणि देहभाव उरले नाही. देह कुठेही केव्हाही आणि कसाही मरणाला प्राप्त झाला तरी मूळ वस्तुतत्वात काहीच फरक पडत नाही हे त्यांच्या ध्यानात आले. ऐहिक, पारलौकिक आणि सर्व प्रकारच्या तपश्चर्याने मिळणारी फलप्राप्ती त्यांना क्षुद्र वाटू लागली. ब्रह्मसुख हे निर्भेळ आणि अव्यय आहे अशी त्यांची खात्री झाली. ते परमगतीचेच चिंतन करीत राहिले. असे योगी देखील मला अभिप्रेत असलेले परमोच्च स्थान गाठतात. सर्व चराचर ज्याचा अंश आहे,
ब्रह्मदेव आणि शिव यांना जो पूजनीय वाटतो, योगीजन ज्याला आपली श्रेष्ठ संपत्ती मानतात, सर्व शक्तिमंतांचे जो सामर्थ्य आहे, जो आनंदाची निखळ मूर्ती आहे, जो ह्या विश्वाच्या पसाऱ्याचा उगम आहे, सर्वज्ञता ज्याच्या आधाराने चालते, तो यदुकुल दीपक अर्जुनाला असा उपदेश करीत आहे. संजय कुरुक्षेत्रावर चाललेल्या प्रसंगाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकवत आहे आणि तो संवाद मी ज्ञानदेव तुम्हाला सांगत आहे. श्रोते हो, तो संवाद तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.